राजकारणात एक अत्यंत जुनी आणि क्रूर म्हण आहे. जेव्हा सत्तेचा इमला गुन्हेगारीच्या पायावर उभा केला जातो तेव्हा तो कोसळताना सर्वात आधी स्वतःच्याच मालकाला गाडतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात बरोबर हेच घडताना दिसत आहे. आज आपण अशा एका राजकीय भूकंपाची बातमी डिकोड करणार आहोत, ज्याने केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची राजकीय व्यवस्था हादरवून सोडली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि एका बड्या राजकीय घराण्याचे वारसदार असलेले धनंजय मुंडे, आजवर आपण त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी पाहिले, पण आज हेच धनंजय मुंडे एका अशा चक्रव्यूहात अडकले आहेत जिथून बाहेर पडण्याचे सर्व रस्ते कायद्याने सील केले आहेत. परळी शहरात धनंजय मुंडेंवर अटकेची टांगती तलवार का निर्माण झाली? वाल्मिक कराड या गुंडाने थेट कोर्टात मुंडेंचे नाव का घेतले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका साध्या सरपंचाच्या हत्येचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत कसे पोहोचतात? आज आपण या प्रकरणामागचं लॉजिक आणि राजकारणातील व्हाईट कॉलर क्राईमचा खरा चेहरा पुराव्यानिशी समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज जे सत्य समोर येणार आहे ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारे असेल. मुख्य भाग, द लॉजिक अँड स्टोरी ब्रेकडाऊन. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला आधी वाल्मिक कराड नावाचं मॉन्स्टर कसं तयार झालं याचं लॉजिक समजून घ्यावं लागेल. राजकारणात एक अलिखित नियम असतो. नेत्यांना आपले हात स्वच्छ ठेवायचे असतात, पण कामं तर घाणेरडी करायची असतात. अशा वेळी गरज लागते ती वाल्मिक कराड सारख्या प्याद्यांची. वाल्मिक कराड हा परळीतला साधा कार्यकर्ता नव्हता, तर तो एक पॅरलल सिस्टीम म्हणजे समांतर व्यवस्था चालवणारा माणूस होता. खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत असे 14हून अधिक गंभीर गुन्हे ज्याच्या नावावर आहे, तो माणूस राजरोसपणे बाहेर फिरत होता. एवढंच नाही तर त्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीचे अध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्यत्व दिले जाते. आता इथे जरा लॉजिक लावा. एका गुन्हेगाराला थेट शासकीय समित्यांवर बसवण्याची ताकद कोणामध्ये असते? साहजिकच ज्याच्या हातात सत्तेची सूत्रे आहेत त्याच्यात. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा केवळ कार्यकर्ता नव्हता, तर तो त्यांचा अघोषित फायनान्सर आणि डर्टी वर्क करणारा मुख्य मोहरा होता. नेत्याच्या आशीर्वादाशिवाय एवढी मोठी गुन्हेगारी सिंडिकेट चालूच शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आता आपण येऊया त्या घटनेकडे जिथून या सत्तेच्या आणि गुन्हेगारीच्या अभेद्य किल्ल्याला पहिली आणि सर्वात मोठी तडे गेली. केश तालुक्यातील मस्साजोग गावात एका पवनचक्कीच्या कामासाठी वाल्मिक कराडच्या टोळीने तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. पण या दहशतीला याच गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी थेट आव्हान दिले. संतोष देशमुख यांनी दिलेला हा नकार केवळ एका खंडणीला नकार नव्हता, तर तो वाल्मिक कराडच्या परळीतील एक हाती वर्चस्वाला दिलेला धक्का होता. जेव्हा गुन्हेगाराची दहशत कमी होऊ लागते तेव्हा तो अधिक हिंसक होतो. याच मानसिकतेतून 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. पण ही हत्या वाल्मिक कराडच्या अंगलट आली का? कारण संतोष देशमुख हे सामान्य नागरिक नव्हते, ते एक लोकप्रतिनिधी होते. आणि त्यांच्या हत्येनंतर जो जनक्षोभ उसळला तो दाबणे स्थानिक पोलिसांना किंवा कोणत्याही नेत्याला शक्य नव्हते. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पेटला आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना SIT नेमावी लागली. इथूनच वाल्मिक कराडच्या उलटीगिनतीला सुरुवात झाली. जेव्हा पोलिसांचा आणि SITचा दबाव वाढला तेव्हा वाल्मिक कराडला पुण्यात शरणागती पत्करावी लागली. पण खरा गेम चेंजर ठरला तो मकोका लागल्यामुळे वाल्मिक कराडची सर्व बाजूंनी कोंडी झाली. जामीन मिळणे अशक्य झाले. आता इथे गुन्हेगाराची सायकॉलॉजी समजून घ्या. जेव्हा एखादा गुंड किंवा फ्रंटमॅन पोलिसांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा त्याला अपेक्षा असते ती आपल्या राजकीय गॉडफादरकडून मिळणाऱ्या मदतीची. पण जेव्हा मकोका लागतो आणि प्रकरण राज्यभर गाजतं तेव्हा कोणताही नेता अशा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी स्वतःचे हात जाळून घेत नाही. धनंजय मुंडेंच्या बाजूने हीच राजकीय अगतिकता आली असावी. जेव्हा वाल्मिक कराडला समजले की आपला राजकीय बाप आता आपल्याला वाचवू शकत नाही आणि आपले उर्वरित आयुष्य आता जेलच्या अंधाऱ्या कोठडीत जाणार आहे, तेव्हा त्याच्यातील सूडबुद्धी जागृत झाली. जर मी बुडणार असेल तर मी एकटा बुडणार नाही. ज्यासाठी मी हे सगळं केलं त्यालाही सोबत घेऊन बुडणार, हाच तो तर्क आहे. ज्याच्या आधारावर वाल्मिक कराडने थेट कोर्टात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले. वाल्मिक कराडने दिलेला जबाब हा हवेत मारलेला गोळीबार नाहीये. यामागे भक्कम कागदोपत्री पुरावे आहेत आणि हेच पुरावे धनंजय मुंडेंच्या अटकेची शक्यता दाट करत आहेत. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीत सहसंचालक आहेत. तसेच जगमित्र साखर कारखान्यातही त्यांची भागीदारी असल्याचे कागदोपत्री पुरावे समोर आले आहेत. आता विचार करा, एक माजी मंत्री आणि 14 गंभीर गुन्हे असलेला एक सराईत गुन्हेगार एकाच कंपनीत डायरेक्टर कसे असू शकतात? इथेच व्हाईट कॉलर क्राईम आणि स्ट्रीट क्राईम यांचा संगम होतो. खंडणीतून मिळणारा काळा पैसा या अशा शेल कंपन्यांच्या माध्यमातून पांढरा केला जात होता का? हा अत्यंत गंभीर आणि लॉजिकल प्रश्न इथे उभा राहतो. वाल्मिक कराडने कोर्टात हेच आर्थिक धागेदोरे उघड केले असण्याची दाट शक्यता आहे. आणि जर तसे असेल तर हे प्रकरण केवळ हत्येचे आणि खंडणीचे राहत नाही, तर ते मनी लॉन्ड्रिंग
आणि संघटित गुन्हेगारीचे बनते, जिथे ईडीची एंट्री सुद्धा होऊ शकते. या संपूर्ण घटनाक्रमाचा राजकीय अन्वयार्थ काय? राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असते. अजित पवार गटासाठी हा अत्यंत मोठा धक्का आहे. परळीत ज्या वाल्मिक कराडच्या जीवावर आणि दहशतीवर धनंजय मुंडे यांनी आपली एक मजबूत राजकीय तटबंदी उभी केली होती, तोच वाल्मिक कराड आता त्या तटबंदीला सुरुंग लावत आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे आता सरकारवरही कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. पोलिसांना आता वाल्मिक कराडच्या जबाबाची खातरजमा करावीच लागेल आणि या चौकशीची दिशा थेट धनंजय मुंडेंच्या दिशेने जाते. परळीत सध्या प्रचंड शांतता आहे, पण ही शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची आहे. पोलीस यंत्रणा कोणत्याही क्षणी मोठी कारवाई करू शकते. शेवटी यातून एकच निष्कर्ष निघतो: सत्तेच्या अहंकाराने जेव्हा कायद्याला आंधळं समजलं जातं, तेव्हा तोच कायदा वेळ आल्यावर असा काही फास आवळतो की सत्तेची नशा एका क्षणात उतरते. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची ही केवळ सुरुवात आहे. पण वाल्मिक कराडच्या या एका कबुलीजबाबाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत होण्याची शक्यता निर्माण केली आहे. राजकारणात एक भ्रम नेहमी पाळला जातो, आणि तो भ्रम म्हणजे आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर नेत्यांना असं वाटायला लागतं की पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या सगळ्या त्यांच्या खिशातल्या गोष्टी आहेत. धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही कदाचित हाच भ्रम त्यांच्या आजच्या या भीषण राजकीय संकटाचे मुख्य कारण ठरलं आहे. जेव्हा एखादा नेता स्वतःचे राजकीय साम्राज्य आणि आर्थिक ताकद वाढवण्यासाठी गुन्हेगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवतो, तेव्हा त्याला हे विसरून चालत नाही की ती बंदूक कधीही उलटून स्वतःवरच चालू शकते. वाल्मिक कराडने कोर्टात दिलेला जबाब ही तीच उलटलेली बंदूक आहे. आता या प्रकरणाचा कायदेशीर अँगल अत्यंत बारकाईने समजून घ्या. सामान्य गुन्ह्यात आरोपीने पोलिसांना दिलेला जबाब कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही, पण जेव्हा मकोका सारखा कठोर कायदा लागतो, तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा न्यायालयात अत्यंत भक्कम पुरावा मानला जातो. वाल्मिक कराडने फक्त नाव घेतलेले नाही, तर त्याने ते सर्व आर्थिक व्यवहार, त्या शेल कंपन्या आणि त्या 2 कोटींच्या खंडणीच्या रॅकेटचे थेट कनेक्शन उघड केले असण्याची शक्यता आहे. कायद्याच्या भाषेत याला चेन ऑफ एव्हिडन्स म्हणतात, आणि ही साखळी आता थेट धनंजय मुंडेंच्या गळ्याभोवती फास बनून आवळली जात आहे. आता आपण जरा राजकीय अँगलने याकडे पाहूया. जेव्हा एखादा प्यादा सत्तेसाठी धोकादायक बनतो, तेव्हा बुद्धिबळाच्या खेळात राजा स्वतःला वाचवण्यासाठी त्या प्याद्याचा बळी देतो. वाल्मिक कराड हा आता असाच एक बळी ठरला आहे. पण तो शांत बसणाऱ्यांपैकी नाही. यातून सगळ्यात मोठा राजकीय फटका जर कोणाला बसत असेल, तर तो अजित पवार गटाला. आधीच राज्यात अनेक राजकीय उलथापालथी सुरू आहेत. अशातच एका कॅबिनेट दर्जाच्या माजी मंत्र्यावर एका सरपंचाच्या हत्येशी आणि गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा थेट आरोप होणे हे कोणत्याही पक्षासाठी आत्मघातकी ठरू शकते. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, या संपूर्ण प्रकरणात राज्याचे वरिष्ठ नेते अत्यंत सोयीस्कर मौन बाळगून आहेत. जेव्हा तुमचे स्वतःचे नेते तुमच्या पाठीशी उभे राहण्यास धजावत नाही, तेव्हा समजून जायचे की राजकीय दृष्ट्या तुमचा गेम संपत आला आहे. धनंजय मुंडे आज त्याच राजकीय एकाकीपणाचा सामना करत आहेत. ज्या परळीत त्यांच्या शब्दाशिवाय पान हलत नव्हते, त्याच परळीत आज त्यांच्या अटकेच्या शक्यतेने पोलीस छावण्यांचं स्वरूप आले आहे. हा सत्तेचा सर्वात मोठा आणि क्रूर विरोधाभास आहे. पण या सगळ्या राजकीय आणि गुन्हेगारी चिखलात एक नाव आपण कधीच विसरता कामा नये, आणि ते नाव म्हणजे संतोष देशमुख. एक साधा सरपंच, ज्याच्याकडे ना कोणती मोठी राजकीय ताकद होती, ना पैशाचा माज, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती जी आजकालच्या बड्या नेत्यांकडेही पाहायला मिळत नाही. ती म्हणजे स्वाभिमान आणि निडरपणा. 2 कोटींच्या खंडणीला आणि वाल्मिक कराडच्या दहशतीला या माणसानं एकट्यानं आव्हान दिले. संतोष देशमुख यांची हत्या झाली, पण त्यांच्या त्या एका नकारामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. जर संतोष देशमुख वाकले असते, तर कदाचित आज वाल्मिक कराड आणि त्याचे राजकीय गॉडफादर अजूनही परळीत आपला नंगानाच करत असते. त्यामुळे ही लढाई आता फक्त एका राजकीय नेत्याची आणि एका गुन्हेगाराची राहिलेली नाही, तर ही लढाई एका सामान्य माणसाच्या रक्ताची आणि सत्तेच्या माजाची झाली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रानं गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण पाहिले आहे. संघर्षातून उभा राहिलेला तो नेता होता. आज त्याच परळीत त्याच घराण्यातून आलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर एका गुन्हेगाराच्या साथीनं राजकारण केल्याचा आणि एका हत्येच्या कटात अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याचा आरोप लागतोय. ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आता इथून पुढे 2च गोष्टी होऊ शकतात. एकतर धनंजय मुंडे यांना अटक होईल आणि राजकारणातील गुन्हेगारीकरणाला एक मोठी चपराक बसेल, किंवा नेहमीप्रमाणे राजकीय तडजोडी होतील, पुरावे नष्ट केले जातील आणि पुन्हा एकदा कायदा सत्तेच्या दावणीला बांधलेला पाहायला मिळेल. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. जनता जागी आहे, न्यायालयात भक्कम याचिका आहेत आणि मकोकाचा फास आवळलेला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. वेळ जेव्हा बदलते, तेव्हा राजालाही रस्त्यावर यावे लागते. धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा अस्ता आहे की अजून काही राजकीय खेळी बाकी आहे,
हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, गुन्हेगारीच्या पायावर उभी असलेली सत्तेची इमारत आज नाही तर उद्या कोसळतेच आणि तिचे अवशेष इतिहासात फक्त कलंक म्हणून उरतात. तुम्हाला काय वाटतं? कायद्याचे हात खरंच धनंजय मुंडेंच्या कॉलरपर्यंत पोहोचतील की पुन्हा एकदा पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर हे सत्य दाबले जाईल? संतोष देशमुख यांच्या बलिदानाला न्याय मिळेल का? तुमचे स्पष्ट मत, तुमचा राग आणि तुमचे विचार मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा, कारण हे फक्त परळीचं राजकारण नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सत्य कितीही कडू असलं तरी ते मी तुमच्यासमोर मांडतच राहील.